नेसरी जिल्हा परिषदेची रणधुमाळी चाललेली आहे आणि आम्ही नेसरी जिल्हा परिषदेचं लोकांच्या मधून काय चर्चा आहे आणि कुणाला मतदार राजा हे देणार आहे, मत देणार आहे आणि कोण ह्याच्यामध्ये बाजी मारणार आहे असं तुम्हाला वाटतंय? आता केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात का भाजपची आहे. आणि आता तरी हवा सगळी भाजपची चालू आहे. आणि नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तरी भाजपची हवा जवळजवळ चालू आहे. तसं बघायला गेलं तर आता भाजप आणि ह्याच्यामध्येच घासाघासी होणार संग्रामदादामध्ये. हां. त्यामुळं असं वाटतं की जरा आत्ता पारडं तसं संग्राम कुपेकरांचं जास्त आहे, असं मला वाटतं. बीजेपीला लाडक्या बहीण योजनेचा किंवा कृषी सन्मान योजनेचा फायदा होईल काय, की राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लोक आकृष्टित होतील का त्यांच्या विचाराला? काय तुम्हाला वाटतंय? थोडंसं बीजेपीकडे लोकांचा कल आहे. म्हणजे आता लाडकी बहीण आणि बाकी काही तुमच्या योजना असतील त्या संदर्भात त्यांनी थोडंसं बीजेपीकडे कल वाटतोय. खरं लोकांनी सक्षम असा उमेदवार निवडून द्यावा असं माझी इच्छा आहे. ओके. हा. लोकांची अशी म्हण आहे की सक्षम म्हणजे जो काय एज्युकेटेड असावा, तो एज्युकेटेड असावा आणि लोकांच्या भावना म्हणजे लोकांच्या याच्यापर्यंत पोहोचणारा असावा. आणि म्हणजे एकदा कसं आहे माहितीये, निवडून गेले की नाही लोकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत उमेद. मग त्यामुळे त्यांनी सामान्यांच्या पण गरजांचा विचार करायला पाहिजे असं माझं मत. बघा, मतदारांची भावना आहे निवडून गेलेल्या उमेदवारानं त्यांची कामं केली पाहिजेत, सामान्य उमेदवारांच्या पोहोचायला गरजापर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि त्यांच्या सर्व रस्ता काही असतील बाकीच्या सुविधा असतील त्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजेत असं माझी इच्छा आहे. आत्ताच्या घडीला बघितलं तर युवकांना साथ द्यायला पाहिजेत. आणि युवक म्हणून आमचे संग्रामदादा, अमर इंजिनियर हे 2 उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभारलेले आहेत. आणि त्यांना आमच्या जिल्हा परिषदमध्ये भरघोस मतानं आम्ही आणायचा प्रयत्न करत आहोत. आणि लढत फार फास्टमध्ये आहे. निसरीच्या जनतेचा कुणाकडे आहे असं तुम्हाला वाटतंय? या इलेक्शनमध्ये या तिन्ही पार्टीना लोक कंटाळलेले आहेत. म्हणून शिंदे सेनेचं धनुष्यबाण आमच्या भागात सगळ्यात पुढं आहे असं माझं म्हणणं आहे. आपल्याला आपला कार्यकर्ता असा असावा की तळागाळात लक्ष असावं, तळागाळातील लोकांचा विचार करावा, समाजकार्य चांगलं करावं, असा कार्यकर्ता असावा असं मला वाटतं. बघा, आणि महिलांसाठी काम करणारी व्यक्ती असावी. होय, महिलांसाठी तळागाळात म्हणजे महिलांसाठी, गोरगरिबांच्यासाठी, अडीअडचणीला उपयोग पडणारा, प्रसंगाला धावून येणारा असा कार्यकर्ता तुम्हाला लेडी पाहिजे. उमेदवार कुणाला मतदान करावं अशी इच्छा आहे? कमळ. कमळ. तुम्हाला काय, कुणाला? कमळ. तर याकडे जनता हे झुकेल असं वाटतंय. भाजप. तुमचं काय मत आहे?